नमस्कार मित्रांनो. आतापर्यंत तारिणी आणि केदार गुलाबच्या बॉसला शोधत असतात. पण बिचारा केदार, त्याच्यासमोर गुलाबचा बॉस आला आणि त्याला बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नक्की काय घडलं? चला तर बघूया. तर काव्याला बघायला मुलगा आलेला असतो. लग्न मोडण्यासाठी काव्या एवढी स्पष्ट बोलत असते की सगळ्यांचे चेहरे पडतात. आता काव्या आणि मुलगा रूममध्ये बोलायला जातात. तेव्हा मालती सुमीला म्हणते, तुला काय गरज होती म्हणायची की बोलायला जा म्हणून? अगं तुला माहिती आहे ना आपली काव्या कशी येते. अगं ती काही बोलून बसेल आणि हे लग्न मोडेल. आता दोघं आत तर बोलत असतात, पण बाहेर मात्र सगळ्यांचीच धाकधूक असते. आता तारिणीला काळजी वाटत असते की काव्या काय भुकून बसेल, पण काव्या मात्र त्या मुलाला काही अटी घालते. पण चेतनाचा भाचा पण घोड्यावरच आलेला असतो. तो काव्याच्या सगळ्या शर्ती मानतो, दार उघडतं आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. मालतीला तर पक्की खात्री असते की हा मुलगा नाही म्हणून सांगणार. पण दोघं बाहेर आल्यानंतर मुलगा म्हणतो, मला मुलगी पसंत आहे. काव्या म्हणते, मला पण. चेतना म्हणते, ठीक आहे मग एक छोटासा कार्यक्रम करून टाकूया. आता काव्याने होकार दिलेला असतो तो केदारच्या शब्दापायी. कारण तिला केदार बोलतो की लग्न कर आणि काव्य तयार होते. सु म्हणते, मालते बघितलं का पेढे का मी आले? मालती म्हणते, हो. सु म्हणते, तारिणी सगळ्यांचं तोंड गोड कर. तारिणी सगळ्यांना पेढे देत असते आणि रेखासमोर जाते. रेखा म्हणते, तुझ्या हातचा पेढा पण मला कडू लागेल. सु म्हणते, घे के रेखा, पेढेन तरी तुझं तोंड गोड होऊन 2 शब्द गोड निघतात की बघूया. युवराज मात्र खूप सैरभैर झालेला असतो. निश्चयतेने म्हणते, युवी चल ना रे माझ्या घरी. अरे काव्याला बघायला आज चेतना काकूचा भाचा गेलाय आणि आपण तिथे नसल्यावर आत्याला काय वाटणार? युवराज म्हणतो, तुला जायचं ना खुशाल जा, पाहिजे तर तिकडेच राहा, पण प्लीज माझं डोकं खाऊ नकोस. ती त्यारे पण काव्या, तर तू कोण काव्या, कसली काव्या, चल जा. तो निशिताला काढून देतो आणि पुन्हा विचार करतो, ह्या घरामध्ये कोण आहे की नेहमी फोन आल्यानंतर त्याला कळतंय दार उघडे लावलेलं आहे की इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आता तो सगळीकडं सीसीटीव्ही कॅमेरे शोधत असतो आणि म्हणतो, माझं तर डोकंच चालेना. आता मला या धंद्यातून माघार नाही घेता येणार. त्या जेजेच्या तावडीतून कसाबसा सुटलोय. तारिणी आणि केदार घराबाहेर येतात. मोबाईल बघत म्हणतात, जो कुणी ना तो आपल्याच आसपास आहे. आपण काय करतो काय नाही आपल्या बारीक हालचालीवर त्याचं लक्ष आहे. तारिणी म्हणते, केदार तुला काय वाटतं कोण असेल? तू तारिणी, पण तुझा तर संशय कौशिकी ताईवर आहे ना? तारिणी म्हणते, संशय, पण नक्की ते आहेत की अजून कोणी? आता तारिणीवर हल्ला झाल्यामुळे अजूनच गोंधळ उडतो. ती म्हणते, केदार मला कोणाला तरी मारायचे, कारण त्याला माहितीये मी काय काम करते. जर तसं असेल तर आपल्या घरातच कुणीतरी आहे. केदार म्हणतो, आता ते कसं ओळखायचं? तारिणी म्हणते, तेच ना केदार. केदार म्हणतो, म्हणजे युवराजला नवीन असाइनमेंट मिळालं तर? तारिणी म्हणते, हो, आता युवराजवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. तारिणी केदार घरी जातात आणि बघतात युवराज घरात आहे की नाही. तर युवराज त्याच्याच रूममध्ये असतो. आता ते वाट बघत असतात युवराज कधी घराबाहेर पडेल. चेतना म्हणते, तारिणी थँक्यू सो मच, आज तुझ्यामुळे माझ्या भाच्याचं लग्न जमलं. तारिणी म्हणते, काकू त्यात काय एवढं? अहो आमच्या काव्याला पण एक चांगला मुलगा मिळाला. त्या बोलत असतात तेवढ्यात कौशिकी म्हणते, जमलं का लग्न? तारिणी म्हणते, हो कौशिकी ताई. ती म्हणते, व्हेरी गुड. पण पद्मिनीचा खाडकन चेहरा पडतो आणि ती म्हणते, चेतना पण बेलसऱ्यांची मुलगी करून तू खूप मोठी चूक करते हा. बघितलं ना आधीच 2 मुली करून आपल्याला काय त्रास सहन करावा लागतोय. चेतना म्हणते, नाहीये वहिनी, काव्य खूप चांगली मुलगी आहे. तुम्हाला माहितीये तिला स्वयंपाकातलं काही येत नाही. पद्मिनी म्हणते, काय मग कशाला करायचं लग्न? ती म्हणती, वहिनी पण ती स्पष्ट बोलते ना. म्हणजे बघा आता तिच्या मनात काही खोट असती तर तिने सांगितलंच नसतं. पद्मिनी म्हणते, चेतना यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, त्यामुळे सावध राहा बाई. पण दया मात्र शांत असतो आणि डॉक्टर कामाची ये चालू असते. आता त्रिकुट आहे, कौशिकी, दया आणि डॉक्टर कामत. तुम्हाला काय वाटतं गुलाबचे बॉस हे तिघही असतील का? का यांच्यामधून एक किंवा अजून कोणी? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.